अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रभर सध्या पेटी वाटपाचे, साहित्य वाटपाचे, भांडी वाटपाचे कार्यक्रम होतात. अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय? डायरेक्ट डीबीटी द्यायचं, त्या अकाउंटवर पैसे द्यायचे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सभागृहामध्ये अनेक वेळा हे सांगितलंय, आता डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटवर आम्ही पैसे देणार. अध्यक्ष महोदय, असं असताना ही योजना का चालू ठेवलेली आहे? नंबर 1, कामगारांच्या हिताचीच काळजी आपणाला असेल तर त्या कामगाराला त्याच्या अकाउंटवर पैसे दिल्यावर त्याला तुम्ही जे देता त्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाची भांडी देता येतील. आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की हे भांडी वाटपाचं कॉन्ट्रॅक्ट मफतलाल इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीला आहे. मफतलाल इंडस्ट्री कापड तयार करणारा कारखानदार, त्याला तो कधीपासून भांडी तयार करायला लागला आणि तो भांडी तयार करत नसताना त्याला काम देण्याच्या निकष कोणते आहेत? त्यामुळे सभागृहासमोर मंत्री महोदयांनी हे खुलासा करावा. आणि शेवटचा प्रश्न, या टेंडरचे निकष आपण पटलावर ठेवाल का?